मी माझं स्वतःचं आयुष्य जोपर्यंत मी आहे जिवंत तोपर्यंत मी असं समजून की ते आहेत. त्यांनी अवयव दान केलं. हृदय, किडनी, डोळे, हार्ट. बरं ठीक आहे, समजू शकतो. त्यांच्या जिवंत असताना त्याला काहीतरी म्हणत होते, म्हणजे मला माझं ठीक. या समाजात, या जगात आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो. या खरं तर या भावनेतून अनेक जण अनेक दान करतात. कुणी अन्नदान करतं, कुणी ज्ञानाचं दान करतं, कुणी रक्तदान करतं. अनेक दान हे आपल्या हिंदू संस्कृतीत श्रेष्ठ दान मानले जातात. आपापल्या परीनं प्रत्येक जण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. या पृथ्वीवरनं, या जगातनं आपण नष्ट होतो किंवा आपला ज्यावेळेस देव बोलवतो, आपला मृत्यू होतो, त्यानंतर देखील अनेक जण आपली आठवण इथं राहावी, आपण काहीतरी देऊन गेलं पाहिजे, आपला जन्म लोकांना काहीतरी देण्यासाठी झाला, या भावनेतून सगळ्यात श्रेष्ठ दान जे असतं ना ते अवयवदान म्हटलं जातं. आणि आता पुण्यात ना गेल्या अनेक वर्षापासून अवयवदानाची एक परंपरा जी आहे ती अनेक संस्था पाडतात. त्यातलीच एक ZTCC संस्था आहे. या संस्थेबद्दल सांगायचं झालं तर गेल्या वर्षभरात या संस्थेने राज्यभरात 176 अवयवदान केलेत आणि पुण्याचा विचार केला तर 70 अवयवदान केलेत. आणि हे सगळे जे अवयवदान करणारी जी फॅमिली आहे, ज्यांच्या फॅमिलीनं हा सगळ्यात उत्कृष्ट दान ज्याला म्हटलं जातं ते दान केलं, त्या सगळ्या फॅमिलीचं ना एक मीटअप छोटंसं ठेवलेलं आहे, जेणेकरून त्या त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त करतील. जे रेकॉर्ड आहे ते खरंच म्हणावं लागेल की मोठं मन करून या सगळ्या फॅमिलीने 70 कुटुंब आहेत, 176 राज्यभरातील कुटुंब आहेत, ज्यांनी अवयवदानासारखा श्रेष्ठ निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. आणि खरंच या सगळ्यांना तोडणे, आपल्यासोबत या फॅमिली आहेत ज्यांनी ना हे सगळं अवयवदान केले. संस्थेचे काही लोक आहेत, कसं हे सगळं काम चालतं, अवयवदान नेमकं कसं केलं जातं हे देखील आपण जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण ते जे कुटुंबी आहेत त्या कुटुंबियांशी संवाद साधू. ताई, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. खरं तर हा भावनिक क्षण आहे, पण खूप मोठं मन तुमचं आहे, कारण अवयवदानासारखं श्रेष्ठ दान तुम्ही केलं. काय म्हणजे नेमकं कुणाचं हे सगळं झालं, तुम्ही काय अवयवदान केलं, कसं हे सगळी प्रक्रिया झाली? बोला, तुम्ही बोला, हे असू द्या, तुम्ही बोला, हे माझ्या हातात. 3 जानेवारी रोजी सकाळी नेहमीप्रमाणे आम्ही म्हणजे सकाळी उठून सगळं सर्व आवरलं आम्ही आणि मॉर्निंग वॉक करून आलो. नंतर ते बोलत होते, सकाळपासून माझ्याशी चांगल्या गप्पा मारल्या, बोलले. आणि नाश्त्याच्या वेळेस मी त्यांना बोलले की पुण्याला जायचे मला म्हणाले होते, पुण्याला जाणार आहे मी लग्नासाठी. तर मी म्हणाले तुम्ही थोडंसं काहीतरी खाऊन बीपीची गोळी घेऊन जा, म्हणून ते थांबले. मग नाश्ताच्या वेळेस त्यांना मी हाक मारत होते, ते माझ्यापासून गप्पा मारून बाहेर हॉलमध्ये गेले, सोफ्यावर बसले होते. आणि मी त्यांना आतून आवाज दिला की तुम्हाला ताट केलं, या इकडे किचन मध्ये. तर मग ते रिस्पॉन्सच काय आला नाही आम्हाला, की नाही का आलेच नाहीत. म्हणून सुनबाईला म्हटलं की काय पप्पा बाहेर गेले वाटतं. तर ती म्हणाली नाही हो असतील, म्हणून ती बाहेर डोकवून पाहिलं तर माझे मिस्टर सुनील दत्तात्रय निगडे ते बसल्या जागीच त्यांनी अशी मान टाकून, त्यांना आम्हाला कळलंच नाही काय झालं ते. मग सुनबाईला वाटलं की झोप लागली, तर ती स्वप्नीलकडे गेली, माझ्या मुलाकडे, आणि बघा म्हणाली पप्पा कसे करतायत. तो एकदम धावत आला, मी धावत आली. तर त्यांना आम्ही सोफ्यावरून असं खाली केलं, माझ्या मुलानं थोडं पंपिंग केलं. नंतर ते बोलले, जरा बोलले, उठून बसले, मला थोडंसं वॉमिटिंग करायची बोलली. तर मग नंतर आम्ही पटकन हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिथून आम्हाला समजलं की मेंदूमध्ये स्कॅन केलं. ते गाडीमध्येच बोलत होते की डोकं दुखतंय. मग हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांनी स्कॅन केलं मेंदूचं, तर तिथं आम्हाला समजलं की बाबा रक्तस्राव झालाय मेंदूमध्ये. मग जरा आम्हाला समजलं की हे मेंदूच्या काहीतरी रिलेटेड आहे. मग तिथून आम्ही लगेच आम्हाला पुण्याला किंवा सातारला हलवा पटकन. मग आम्ही डायरेक्ट पुण्यामध्ये येण्याचा निर्णय घेतला. ॲम्ब्युलन्सची सोय पटकन करा म्हटलं, केली आणि मणिपाल हॉस्पिटलला आम्ही आलो. मला फक्त एक प्रश्न विचारायचा की त्यांचं अवयव दान करायचा निर्णय तुम्ही कुटुंबाने घेतला, कुठलं अवयव त्यांचं तुम्ही दान करण्याचा निर्णय घेतला? आम्ही हृदय, 2 किडन्या
लिव्हर. बर. हा ही तुमची अशी- इच्छा होती का? हो, मला ज्यावेळेस रेश्मा मॅमनं ज्यावेळेस परत भूषण सरांनी हा हा यांनी आम्हाला सांगितलं की हे मेन म्हणजे तुमचे जी व्यक्ती आहे तुमचे मिस्टर ते मृत नाहीतच झालेले म्हटले, त्यांचा फक्त मेंदू डेड झालाय. तर मग तुम्ही जर तुम्हाला आहे असं ठेवायचं असेल तर तुम्ही असा अवयव दान करू शकता, तुम्ही विचार करून सांगा. मग जरा विचार केला आणि माझ्या हातात खरोखर मी हॉस्पिटलमध्ये आल्यापासून स्वामी समर्थांची मूर्ती होती माझ्या हातात. 3 दिवस संघर्ष केला त्यांनी. माझा जप होता की ह्यांना वाचव देवा, वाचव. मग त्यांनीच बुद्धी दिली मला की मग मी म्हटलं नाही, मला आहे असं ठेवायचंय. म्हणजे मी माझ्यासाठी, माझ्या मुलांसाठी, माझ्या पतीनं नाही केलं, जीव सोडला नाही. आमच्यासाठी ते आहेत आणि मी माझं स्वतःचं आयुष्य जोपर्यंत मी आहे जिवंत तोपर्यंत मी असं समजून की ते आहेत माझ्यासाठी, मुलांसाठी. ते कुठेही गेले नाहीत. तुमचं गाव कोणतं? वाई. आणि आता पती जे आहेत हम्म. त्यानंतर कसं सगळं करता तुम्ही? सगळं मॅनेज होतं कुटुंबात? हो, मी म्हणजे माझं दुःख मला आहेच की, पण 2 मुलांच्याकडं सुनबाईकडं बघून मी थोडस नाही का स्वतःला आवरते. ग्रेट आहात तुम्ही. हा. खरं तर अशा जे कुटुंब आहेत ना यांच्याकडनं आपण आदर्श घेतला पाहिजे. यांच्या स्वतःच्या पतीचे 2 किडनी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट केलेत. दादा हृदय, आईने सांगितलं हा सगळा खरं तर प्रसंग बाका आहे, पण हा मोठा निर्णय घेताना सगळ्यांची संमती होती तुमची? मुळात ज्या वेळेस आम्हाला समजलं की माझे वडील ब्रेनडेड आहेत आणि त्यावेळेस आपल्याला ज्या वेळेस रेश्मा मॅम होत्या किंवा मणिपाल हॉस्पिटलमधील बाकीचे स्टाफ होते त्यांनी काउन्सिलिंग केलं की आपण अशा प्रकारे अवयवदान करू शकतो. मग अशा वेळेस आमचं मन विचलित होतं की असं करावं की नाही करावं, पण माझी आई खूप ठाम होती या निर्णयावर. आणि मग त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आम्ही हे जे काही अवयवात त्यांनी सांगितले ते आम्ही दान करायचं. हा निर्णय आमच्यासाठी खूप कठीण होता, पण आम्ही फक्त याच विचारामध्ये होतो की अवयव दानानंतर देखील तो व्यक्ती त्या व्यक्तींच्या स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला जिवंत राहील, आपल्या आजूबाजूलाच असेल आणि चैतन्य स्वरूपामध्ये अवयव दान केल्यानंतर ना आता हे डोनर आहेत हे स्वतःहून आपल्याशी बोलतायत, पण यांच्या वडिलांचं हृदय, यांच्या वडिलांच्या किडन्या कुणाला गेल्या हे यांना कधीच कळत नाही. जे हॉस्पिटल आहेत ना, अथॉराइज्ड गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल आहेत त्यांच्या थ्रू ह्या सगळ्या प्रोसेस होते. जे डोनर आहेत किंवा जे रिसिव्हर आहेत ते या संस्था थ्रू येतात. आपल्यासोबत अजून एक जण आहेत. दादा, नाव काय, कुठून आलात? नमस्कार, माझं नाव प्रकाश क्षीरसागर, हा. निगडी पुणे 44. बर, काय कुणाचं तुम्ही हे सगळं केलं? स्वर्गीय माझे मिसेस बीना प्रकाश क्षीरसागर. बर, काय दान केलं त्यांनी? त्यांनी अवयव दान केलं. बर, कुठलं? हृदय, किडनी, हा. डोळे, बर. हार्ट. हो. सॉरी. बर, ठीक आहे. समजू शकतो. खरं तर हा खरं तर प्रसंगच बाका आहे. ह्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, कारण स्वतःच्या पत्नीचे हा सगळा अवयवदानाचा श्रेष्ठ निर्णय त्यांनी घेतला. तुम्हाला खरं तर न्यूज 18च्या परिवारातर्फे सल्यूट आहे, कारण हा सगळा जो प्रकार आहे ना हा सगळा भावनावश आहे. इमोशनल जे अटॅचमेंट्स असतात आपल्या कुटुंबासोबत, आणि ते कुटुंबातला व्यक्ती जो आधार आहे गेल्यानंतर सुद्धा तो कुणाच्या ना कुणाच्या रूपातनं आपल्यासोबत राहावा अशी यांची इच्छा असते. अजून एक फॅमिली आहे. ताई, काय नाव, कुठून आलात? मी पुण्यात कात्रजने आले. बर, कुणाचा अवयवदान केलं होतं तुम्ही? माझ्या मिस्टरांचं. काय दान केलं होतं? तर त्यांचं किडनी वगैरे, डोळे वगैरे. घरी कोण कोण असतं? मी 3 जण आता. बर, तुम्ही निर्णय माझा मुलगा. एकमताने घेतला होता, पण काय इच्छा काय होती त्यामागची असा हा निर्णय घेण्याचा की अवयवदान करावं आपण? असं काही नाही, माझ्या नवऱ्याला खूप आवडते. म्हणजे कसं आहे, आता मला त्यांच्या जिवंत असताना त्याला काहीतरी म्हणत होते. म्हणजे मला माझं ठीक, समजू शकतो ताई. डोळ्यात अश्रू आहेत. बोलायला कुणी म्हणजे एवढी हिंमत करून ह्या सगळे फॅमिली पुढे आली. आपल्या कुटुंबातलं कुणाचं तरी अवयवदान त्यांनी केलं आपल्यासोबत. हा, बोला दादा, बोला 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 तुम्ही बोला. हा, मेन म्हणजे ब्रेन डेड झाल्यानंतर हा हा की पेशंट आता ब्रेन डेड झाले ते काही जिवंत होऊ शकत नाही. तर जे अवयवदानचं जे कन्सल्टिंग आहे ते या शिबा मॅडमने इतकं म्हणजे संस्थेचे
खरं ना, या संस्थेच्या लोकांना देखील आपण एक वेगळा सल्यूट दिला पाहिजे, कारण या सगळ्या बाबी जमून आणणं, एखाद्याच्या घरातला करता पुरुष, करती स्त्री किंवा नातेवाईक जवळचे गेल्यानंतर ही संस्था पुढे येऊन हे सगळं काम करते. ZTCC पुणे नावाची संस्था आहे, झोनल ट्रान्सपोर्ट कोऑर्डिनेशन सेंटर पुणे. खरं तर ही संस्था ना अनेक डॉक्टरांच्या देखील संपर्कात आहे, अशा लोकांच्या संपर्कात आहेत ज्यांनी हे सगळं केलं. मी जसं सुरुवातीला सांगितलं की यातला प्रत्येक जणांनी आपला जवळचा माणूस, आपली आई, आपला पती, आपला पत्नी गमावली आहे, पण अवयवदानाच्या माध्यमातून त्यांना जिवंत ठेवण्याचा या सगळ्या परिवाराचा प्रयत्न आहे. आणि या परिवाराला पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमत तर्फे सलाम. अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.